नमस्कार. अनुब्लॉग्स चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कच्च्या कैरीचे साठवणीचे दोन भन्नाट प्रकार. एक आहे खमंग आमचूर पावडर आणि दुसरा आहे झणझणीत चटपटा कैरी स्लाइस. आता उन्हाळ्याचा हंगाम आहे आणि कैऱ्या भरपूर मिळतात, तर चला लगेच करूया. सर्वात आधी आपण पाहणार आहोत आमचूर पावडर बनवायसाठी. त्यासाठी लागतील आपल्याला कैऱ्या आपण जेव्हा मार्केटमधून आणतो तेव्हा कडक घ्यायच्या आणि थोडे आंबट जर असेल तर आमचूर पावडरला चव पण छान येते. तर आपण ताज्या कैऱ्या घ्यायच्या आणि जास्त दिवस जर आपण ठेवले तर लगेच त्या नरम पडतात, तर आपल्याला लगेच त्याच्या साली काढायच्या आहे. आणि आता ऊन पण छान पडत आहे, तर आपल्याला यासाठी अशा कडक कैऱ्या घ्यायच्या आहे. त्या कैऱ्या स्वच्छ धुवून त्याचे फोडी करायची आहे, साली काढून घ्यायची आहे आणि 3-4 दिवस आपल्याला छान वाळून घ्यायचे आहे. हे आहे झणझणीत मसाला कैरीसाठी. ह्या मसाला कैरी खूप छान लागतात. याला आपल्याला अशा लांब लांबच आकाराच्या करायच्या आहे आणि आपल्याला कच्ची कैरीच घ्यायची आहे. ज्या पिकलेल्या राहतात त्याला पाणी सुटतात तशा नाही घ्यायच्या आहे. आणि या कैऱ्या मी खूप आणल्या आहेत, तर लगेच मी 2-3 प्रकार पण करत आहे आंब्याच्या लोणच्यासाठी. कारण उन्हाळ्यामध्ये लगेच कैऱ्या नरम पडतात, त्याकरता आपल्याला त्याच दिवशी सगळं काही वेळ काढून आपल्याला सगळे प्रकार करावं लागतात. तर त्यापैकी मी आज तुम्हाला 2 प्रकार दाखवत आहे. खूप छान राहते. आणि आपल्याला आमचूर पावडर जर बनवायचं आहे, तुम्ही जर डायरेक्ट फोडी केलं त्याला वाळायला खूप वेळ लागेल. तुम्ही असं पावडर कधी पाहिलंच नसेल, तर पहिल्यांदा बघत असेल तर बघा, मी आलूला आपण चिप्स कसे स्लाइस करतो तसेच आपल्याला पाडायचे आहे. आणि का होते, आंब्याचे ते स्लाइस लवकर वाळतात आणि पावडरसुद्धा पांढरं शुभ्र पडतात. तर बघू शकता मी कडक घेतलेल्या आणि सगळी कोड त्याची जी आहे ती परिपक्व झालेली आहे. आणि जर कच्ची कैरी जर त्याच्यात ते पांढऱ्या बिया राहतात कच्च्या, त्यांनी कडवटपणा पण येतो. अशा आपल्याला कैऱ्या निवडायच्या आहे की त्या खूप कडक असायला पाहिजे. बघा मी किती छान त्याचे स्लाइस पाडले आलूच्या चिप्सनी, बिलकुल आलूचे चिप्स दिसतात. आणि दुसऱ्या प्रकारासाठी मी अशा लांब कडक घेतले. आणि त्याकरता आपल्याला मसाला बनवायचा आहे, क्योंकि आपल्याला झणझणीत करायचं आहे आणि भन्नाट लागतात ह्या कैऱ्या खायला. तर त्याकरता मी मिरी पावडर, जिरं, थोडं सोप याचं पावडर करून घेतलेलं आहे आणि काळं मीठ आणि पिठी साखर. ह्याच्यामध्ये मी काश्मीरी मिर्च आणि थोडं तिखट जे तेज राहतं ते मिरची पावडर घेतली आहे. हे काळं मीठ आहे. तुम्ही सेंधव मीठ घेऊ शकता. याच्यामध्ये मी मिरी पावडर, जिरं पावडर आणि सोप पावडर आणि हे आपलं साधं मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा उन्हाच्या वेळेस जर केलं तर पटकन वाळून जातं, पण मी हे सायंकाळी करत आहे, तरी पण काही हरकत नाही. आपण फॅन खाली सुकवू शकतो, कारण आपल्याला जसा वेळ मिळतो आपण तसंच करत राहते घरी कामं. तर बघू शकता तुम्ही, छान त्याला कलर पण आलेला आहे. तुम्हाला जर आणखी तिखट हवं असेल तर तुम्ही आणखी तिखट टाकू शकता, क्योंकि नंतर ते वाढल्याने थोडं कमीच होते. आणि हे आहे पिठी साखर. ती पण छान एक आंबट गोड अशी छान टेस्ट येतं. नेहमीपेक्षा कधीतरी वेगळं खावं वाटतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात हे सगळे प्रकार करून ठेवले तर आपल्याला वर्षभर छान पुरतात. आणि कारण वर्षातून एकदाच आपल्याला कैऱ्या मिळतात. आता बघू शकताय छान. आणि आपल्याला ह्या दूर लावायच्या आहे. असं एकावर एक जर आपण ठेवलं त्याला पाणी सुटते, तर आपल्याला थोडंसं अंतर ठेवून व्यवस्थित आपल्याला ताटामध्ये वाळून घ्यायचं आहे. तर हे मी सायंकाळी करत आहे. तुम्ही जर दुपारच्या वेळेस केलं तर डायरेक्ट उन्हात पण वाळू शकता. तर बघा, आता रात्रभर मी फॅन खाली ठेवणार आहे. आणि बघा आणि ह्या पण स्लाइस मी वाळून घेतलेले आहे आणि डायनिंगवरच ठेवले, तरी पण याला पाणी सुटले नाही. आता मी याला सकाळी उन्हामध्ये वाळवते आहे आणि याला 2-3 दिवस तर छान ऊन पाहिजेच, कडक ऊन. तर बघू शकताय. आणि ह्या बघा, आता पूर्ण ह्या 2 दिवसात मी उन्हात वाळवलेलं आहे आणि छान पावडर बनेल असं छान वाळून आलेलं आहे. आणि ह्या पण खूप क्रंची झालेलं आहे, पटकन हाताने तुटतं. जर हाताने तुटलं नाही तर समजून घ्यायचं की त्यात थोडासा ओलसरपणा आहे. आणि आपल्याला हवाबंद डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आणि हे जे आमचूर पावडर आहे ते मिक्सरमधून लगेच काढून घ्यायचं आहे. आपल्याला बिलकुल वेळ घालवायचं नसतं, कारण त्याला मध्ये पाणी सुटते किंवा पाणी जाऊ शकते. तर आपल्याला बिलकुल पाण्याचं एक थेंबसुद्धा पडायचं नाही आहे.
आणि कोणी मीठ टाकून पण ठेवतात, मिठाने कशी जाळी लागत नाही. तर बघू शकता छान आपले 2 प्रकार झालेले आहे. आणि आणि बघा किती छान पावडर झालेला आहे. कोणी म्हणू शकणार नाही ही आमचूर पावडर आहे, कारण जे मार्केटमध्ये मिळतं ते थोडं वेगळ्या टाईपचं राहतं, लालसर थोडं काळसर. पण आपल्या घरचं हे प्युअर ओरिजिनल 100% कैरीचं आमचूर पावडर आणि टेस्ट खूप छान आहे. कारण आंबट कैऱ्या होत्या, त्याला कशा आंबट जर कैऱ्या असेल तर आपल्याला थोडं हे होऊन जातं आणि छान एक प्रकार तयार झाला. आणि ज्या गुठली ती त्याला पण आपण वाळू घातलेला आणि हे पण सांबारमध्ये फोडणीच्या वरणामध्ये आपण त्या कोळ पण घालू शकतो. आणि बघा मी सगळे हवाबंद बॉटलमध्ये भरून ठेवलेले आहे आणि छान याला केव्हाही आपण चटपटीत खाऊ शकतो. तोंडाला चव येतं, भूक वाढविणारं असतं हे मसाला स्लाईस. खूप टेस्टी झालेलं आहे. तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंट्स करून जरूर सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर ह्या खूप छान झालेल्या आहे आणि असे प्रकार उन्हाळ्यामध्येच आपण करतो आहे. मुलांना तर खूप पसंत राहतं असे. आणि अशा आपण लहानपणी पण अशा आंब्याच्या कैऱ्या वगैरे वाळून शाळेत पण नेत होतो. तर ती लहानपणाची एक आठवणसुद्धा आपल्या मनात आता आठवण राहतं. तर बघू शकता तर खूप छान त्याला कलर आलेला आहे. आणि आपल्याला याला पाणी नाही लागू द्यायचं आहे, कारण पाण्याने काय होईल त्याला हे होतं आहे. तर छान एक